मस्त नजारा आहे. कोयना घाटात पोचलोय आपण आता. आज शेवटचा सोमवार आहे. चाललोय आपण पाटणला एका मंदिरात. बाकी पुढचं बघू आपण. मस्त वेगळी धुकं आलंय रस्त्यावर. कोकणातले घाट, कोयना घाटात आहे आपण आता. वळणच वळण. रस्ते अतिशय भारी आहेत आपल्याकडे. नमस्कार, भटक्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपलं. आज श्रावणातला 4था सोमवार आहे. आता आपण निघालोय पाटण मध्ये एक देवस्थानावर, धारेश्वर मंदिरात चाललोय आपण. तर आता सुरुवात केलेली आहे प्रवासाला. आता आपण थांबलोय कोयना घाटात. तर होऊया पुढे प्रवासात. बाकी सगळं दृश्य, कोकणातलं सौंदर्य सगळं बघायला भेटेल आपल्याला. चला मग. मध्येच आपण थांबलेलो आहे. एक मस्तपैकी आपल्याला धबधबा भेटलाय, बघू शकता. खूप भरगच्च आहे एकदम. पाण्यातला प्रवाह पण चांगल्या प्रकारे आहे आणि आपण बघू शकता सुंदर असा धबधबा मस्त आहे. त्यापेक्षा अजून बघू पुढे रस्त्यात आपल्याला काय भेटतायत काय कुठे चांगले चांगले स्पॉट आपण दाखवू तुम्हाला. चला बघूया आता. ते असं आतमध्ये आहे. कधी आलात तर नक्कीच थांबा आणि बघा. मस्तपैकी आनंद घ्या कोकणात येऊन. आता जवळपास पोहोचलोय आपण श्री धारेश्वर मठ मंदिर. बघू शकता इथून राईट मारायचं आपल्याला. हा बाहेरचा रोड आहे आणि इथून आपल्याला राईट मारून 7 किलोमीटर आत जायचंय. श्री धारेश्वर मठ, पाटण. वरतून आता आपण आलोय खाली आणि हा रोड आहे पुढे धारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. इथे बोर्ड पाहू शकता. सर आहे सर आहे. इकडून गावाकडनं आतून रोड येतो हा आणि आपण इकडून आलोय डायरेक्ट हायवे वरनं. मगाशी ज्या फाट्यावरती आपण थांबलेलो तिथून आणि हा खाली गावात येतोय. तर पुढे जाऊया. अजून 1 किलोमीटर वर आहे, जाऊन बघूया. तिथे एक नंदी महाराजांची थोडीफार मूर्ती टाईप आहे केलेलं.
चला आता आपण पोचलोय मंदिराजवळ. नंदी महाराज खाली नजारा बघू शकता. एकदम गार आहे पावसामुळे आणि ठिकाण पण खूप सुंदर आहे. इकडे 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 हा थोडी आज गर्दी आहे बऱ्यापैकी. कट टू कट होते बाहेर होते बाहेर होते. जागा भरपूर आहे. काय ना अगोदर आम्ही 2 वर्षापूर्वी आलो ना त्यावेळेला संपूर्ण चिखलाचाच मार्ग होता इथपर्यंत. वरपर्यंत आलं ते सगळं. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर ते पाणी पडतंय बघ तसंच पुढं पाणी पडतं. आणि तिच्या आतमध्ये ह्याच्यामध्ये मंदिर आहे. अच्छा. लोक लांबून लांबून येतात कोल्हापूर विल्लापूर पासून. गार 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 लागतंय. यार शूट करता सर कटा देता है. मागच्या टाइम सारखं आपल्या सोबत आहे श्री कैलास श्री पाटील. गार पाणी लाईक गार आहे. पैसे पडले पैसे. थंड थंड तिथे मस्त पाय धुवायला डायरेक्ट तिकडून जे पाणी येत आहे वरती ते आपल्याला इथे बघायला मिळतंय. आज जाऊयात आपण. ते काय काय घ्यायला भेटू शकतो मला. बेलाची पानं वगैरे पूर्ण थोडक्यात गुफेच्या खालती आहे आदिलिंग. जाऊया आधी दर्शनासाठी. तीर्थक्षेत्र थोडीफार माहिती दिलेली आहे आपण वाचू शकता पॉज करून. त्यानंतर येऊया आपण पुढे बाकीचं दर्शन घेऊया. तरी नंदी महाराज
बघू शकता थोडीफार जे आधी मठाधिपती होते त्यांची माहिती दिलेली आहे. आता हे महाराज आहेत आणि आज शेवटचा सोमवार आहे, त्या निमित्ताने रक्तदान शिबिर आहे मठावरती. बघू शकता इकडे बायका बसल्या, उपवास आहे त्यांचा. हो बरोबर आहे. आणि दिवा हात नाही वेल नंतर ते ठेव तिथे तुम्ही देख बिलकुल द्या. समोरच्या पिंडी आहे ना तिथं पूजा करा, दिवस लावा तिथं आणि अगरबत्ती लावून सगळ्या देवाची पूजा करा समोरच्या पिंडीवर. तिथं दर्शन करा. माहिती आहे का तिथे? आता आपल्याला या मंदिरात मला थोडक्यात आपला परिचय द्या. माझं नाव शिवलिंग अनाथ जंगम. हे तीर्थक्षेत्र आगमन संस्थांचं धारेश्वर मुख्य पुजारी. आता आपण ज्या मंदिरामध्ये आले आहात ते अतिशय म्हणजे सह्याद्रीच्या रांगेमध्ये तीर्थक्षेत्र मठ आहे. ते धारेश्वर म्हणजे धारेचा ईश्वर, तर सतत गंगा वाहते म्हणून याचं नाव धारेश्वर पडलेलं आहे. मुळात हे आदिलिंग धारेश्वर आहे. इथं जे स्वयंभू शिवलिंग आहे ते दरवर्षी ध्रुवभर उंचीनं वाढत असते म्हणून याला आदिलिंग असं म्हटलं जातं. ह्याच्यात उत्तरे साईडला दक्षिण साईडला पूर्वरामाचं, पांडवांचं, परत मग समाधी गुरुगादी असं देवस्थान आहे. तर अतिशय पुरातन हे मंदिर आहे. इथं रामाने लिंग दीक्षा घेतलेली आहे. पांडवांनी सुद्धा ह्या लिंगाची पूजा आपल्या इथं केलेली आहे. ज्यावेळेस रावणाचा वध केला रामाने, त्याचा ब्रह्महत्या पातक दोष नष्ट करण्यासाठी राम इथं आलते, तर त्यांना लिंग दीक्षा घेतल्याशिवाय ते पातक नष्ट होणार नव्हतं म्हणून गुरूंच्याकडून ते लिंग दीक्षा घ्यायसाठी आलते. पण गुरु लिंग दीक्षा द्यायला तयार नव्हते कारण रावण हे कट्टर शिवभक्त होता. रावण कट्टर शिवभक्त असल्यामुळे मी शिवभक्ताचा वध केला म्हणून मी तो लिंग दीक्षा देणार नाही असे गुरुने ज्यावेळेस परीक्षा घेतली त्यावेळेस रामाने इथं प्रभू रामचंद्राने आपल्या इथं शिरछेद केला. आणि ज्यावेळेस शिरछेद केला त्यावेळेस गुरु प्रसन्न झाले आणि त्यानंतर देवशक्तीने त्यांचं शिरजॉईन करून त्याने रामाला लिंग दीक्षा दिली. त्यांच्या रामाच्या इथं मस्तकी शिवलिंग आहे. ज्यावेळेस कपिलसृष्टी योग येतो 12 वर्षात
एकदा, त्यावेळेस इथं त्यांची शिरातनं दूधगंगा व्हायला चालू होते. इथंच गुरुगादी, इथं गणपती नाही, पार्वती नाही, सती नाही किंवा नंदी सुद्धा नाही आपल्या मुळात मंदिरात. इथं गुरुपीठ आहे, द्वादशलिंगयुक्त गुरुगादी. इथं पहिले अग्रपूजा ही गुरुगादीची होती. हिंदू धर्मामध्ये पहिल्यांदा पूजेचा मान हा गणपतीला आहे, आणि या मंदिरामध्ये गणपती नसल्यामुळे पूजेचे स्थान हे पहिल्यांदा गुरुगादीचं आहे. यानंतर सप्तजल देवता इथं आहे, ज्या स्त्रियांना मूल वगैरे काही होत नाही त्यांना सुद्धा इथं संततीदायक हे पूजा केली जाते. रामनवमी आणि देवदीपावली पहाटे 3 ते 5 या कालावधीमध्ये त्या स्त्रियांनी ओल्या पडद्याने येऊन त्या देवीची पूजा करायची, ओटी भरायची आणि कुंडाची पूजा करून 3 वेळा गाळ काढायचं. मग त्या गाळामध्ये जे काय सापडेल त्यावेळेस त्या पद्धतीनुसार आपण सांगतो ना काय सांगतो होणार ते. इथं शेजारी त्याच्या एक शिवशक्ती गंगा असं त्रिलिंग आहे. तिथं नारळ सोडला की पूर्वी शाहू महाराजांच्या काळामध्ये अशी आख्यायिका आहे की ती नारळ इथं सोडला की 3 दिवसांनी कोल्हापूरच्या रंकाळा तळामध्ये पोहोचत असेल, असे इथे आख्यायिका आहे. इथं देवदीपावलीला यात्रा उत्सव असतो, मुख्य काठीपालखी उत्सव. देवदीपावलीला म्हणजे रामनवमी राजी उत्सव असतो, तो फक्त पालखी उत्सव असतो, आणि देवदीपावलीला काठीपालखी उत्सव असं महाउत्सव असतो आपल्या यात्रेचा. तिथं शिवदेशव दास्तानी मिरगाव 3 गावचे जे मानकरी आहेत ते मानकरी इथं येऊन त्या काठीपालखीवरती पूजा करून झोपतात आणि त्यांची पालखी निघते. त्याला मुख्य काठीपालखी उत्सव म्हटला जातो. त्यानंतर इथं समाधी आहेत. आतापर्यंत जेवढे महाराज झाले त्या सर्व महाराजांच्या इथं समाधी आहेत, आणि आता आहेत ते 32 महाराज विराजमान आहेत. आम्ही आता जे उत्तराधिकारी महाराजांनी घेतले आहेत ते आदिराज बाबा शिवाजी ते 30 महाराज आता ते शिकायला तिकडे आपल्या हे आहेत बाळा तिरुपतीला शिक्षणासाठी गेलेले आहेत ते. त्यानंतर तिकडं गुंफा पण आहे. असं सांगितलं जातं की ज्यावेळेस अज्ञातवासात पांडव इथं आलते त्यानंतर लिंगाची पूजा वगैरे करून ते ह्या गुंफेतून काशीला गेलते असं आख्यायिका सांगितले जाते. हे सतत 10 कंटिन्यू 12 महिने चालू आहे. आपल्या बाहेर मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला उत्तरमुखी आपल्याला हे दिसेल, मारुती दिसेल. तर मारुती सुद्धा इथं आपल्या इथं हे आहे मूर्ती आहे. त्यानंतर मग त्या शेजारात त्रिलिंग आहे, त्रिकोटीलिंग आहे. ज्यावेळेस रावणाची अंतिम इच्छा होती की 9 कोटीलिंग स्थापना करायची होती, त्यात 7 कोटीलिंग स्थापना रावणाने केली. त्यांचे 3 कोटी राहिले, मग विभीषणने ते लिंग स्थापना इथं अंतिम इच्छा पूर्ण केली असे आख्यायिका सांगितले जाते. ज्यांना पितृदोष आहे, काळसर्प दोष आहे वगैरे ज्यांना त्रास होतो त्या लिंगाची अभिषेक पूजा अर्चना केली तर त्यांचा तो निरसन होण्यासाठी त्यांना सहकार्य मिळतं असे त्या आख्यायिका आहे पुन्हा मंदिराची. 2-4 मिनिटात झालं. थोडासा ब्लॉग बनवता हा ब्लॉगर आहे आपल्या मठाची आहे आपल्याकडून जर हे केलं बातम्या म्हणून आपली परवानगी आहे. गरजन बरस हा जय. आता निळकंठ महाराजांनी माहिती दिल्याच्यानंतर आपण आतमध्ये चाललोय. हे जरा इथे पुढे एवढं आत जायचं आणि आत आहे थोडी आता जर पाणी हे पडून पडून आतमध्ये आपला इथे दिवा होता ते महाराज इथं जपाला बसले होते ना त्यावेळेला ठेवलं होतं त्याच्यामध्ये गुफा आहे ध्यानस्थ करण्यासाठी. आता आपण आतून दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि थोडक्यात ज्या कारणांमुळे पर्यटन येतं किंवा भाविक येतात काही जण ते हे आहे सुंदर असं
इकडून पाणी जे आहे ते डायरेक्ट आतमध्ये जातं आणि धारेश्वर ह्याच कारणामुळे नाव आहे. ही मठाची गाडी बघू शकतो आपण. आदी मठाध्यक्ष धारेश्वर महाराज. शिबिर होता त्याची गाडी लागलेली आहे बाहेर आणि आता अशा प्रकारे दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. श्रीफळ भेटला आहे महाराजांकडनं आपल्याला. आता आपण बघू शकताय सगळं नयनरम्य परिसर, धबधबे वाहत आहेत आणि माझ्या पाठीमागं गाड्याही दिसत आहेत. खालच्या बाजूला खोलवर दरी आहे आणि हे ठिकाण आहे धारेश्वर. श्री क्षेत्र धारेश्वर पाटण येथे गुहेमध्ये गेले अनेक वर्ष तिथे शंकराची पिंड प्रस्थापित आहे. मुळात ते स्वयंभू आहे आणि हे सगळं आपल्याला करत असताना मी आतला संपूर्ण ब्लॉग बनवला आहे, तो आपल्यापर्यंत येतो आहे. आणि या मठाधिपती 32वे मठाधिपती डॉक्टर निळकंठ महाराज यांचंही आपल्याला आज दर्शन झालं आहे. त्यांची एक प्रगत मुलाखत घेतली, तीही मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. परंतु तत्पूर्वी हा ब्लॉग संपवत असताना नेहमीप्रमाणे काय सांगणार आपल्याला माहिती आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच प्रेरणेने, तुमच्या प्रेरणेने नवीन नवीन देवस्थानं, पर्यटन स्थळ ही मी आपल्यासमोर घेऊन येतो. माझी ऊर्जा वाढते. तर पुन्हा एकदा विनंती की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.